श्री स्वामी समर्थ. आपलं सर्वांचं श्री स्वामी समर्थ भक्तिमार्ग ह्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर आपण आता साजरी करत आहोत ती देवदिवाळी. आपण तुळशीचं लग्न, त्याच्यानंतर देवदिवाळी आपण साजरी करत आहोत. तसेच आता उद्या म्हणजेच 15 नोव्हेंबर रोजी आपण साजरी करणार आहोत कार्तिक पौर्णिमा. तर ही कार्तिक पौर्णिमा ही वर्षातून एकदाच कार्तिक स्वामींनाही आपण समर्पित करतो व आपल्याला माहीतच आहे की कार्तिक स्वामींचं दर्शन स्त्रियांना कधीही घेऊ शकत नाही. ते वर्षातून फक्त मंदिर हे एकदाच ओपन होतं. त्यामुळे आपल्याला काही सेवा, काही उपाय हे आपल्याला करायचे आहे. तर मग हे उपाय कुठले, कसे करायचे ह्याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ मी सर्वांना विनंती करेल की शेवटपर्यंत बघा व तसेच ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता पौर्णिमा कधी आहे, तर पौर्णिमा उद्या कार्तिक महिन्याची पौर्णिमा जी आहे ती 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:20 सुरू होत आहे व ही पौर्णिमा मध्यरात्री 2:59 संपणार आहे. म्हणजे ही जी सेवा आहे ती आपल्याला उद्या सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री आपल्याला ह्या दरम्यान आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत व हे उपाय आपल्याला करायचे आहेत. व हे उपाय अगदी म्हणजे खर्च काहीच नाही आहे, पण हे उपाय आपल्याला करायचे आहे. घरातल्याच अगदी वस्तू आहेत, पण ह्या वस्तू, हे उपाय खूप 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 प्रभावी आहेत. तर पहिला उपाय कुठला आहे, तो आहे मोरपंखांचा. तर आपल्या घरात मोरपंख असतात किंवा बाजारातून तुम्ही 5-10 रुपयाचे मोरपंख विकत घेऊ शकता. तर आपल्याला 2 मोरपंख विकत घ्यायचे आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की बाबा आपल्याला कार्तिक स्वामींच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आहे. तर मग आपण कार्तिक स्वामींच्या मंदिरात दर्शन जातो. तर हे मंदिर साहजिकच आहे, वर्षातून एकदाच उघडं असतं. कार्तिक स्वामींचं दर्शन आपण वर्षातून एकदाच घेऊ शकतो. तर आणि हे मंदिर पण सहजासहजी सगळ्या गावात नसतं. तर आपण काय दुसऱ्या गावात जाऊन दर्शन घेत असतो, तर गर्दी होतेच. पण मग आपल्याला काय करायचं आहे, मंदिरात जातेवेळी आपल्याला 2 मोरपंख हे घ्यायचे आहेत व काय करायचं, दर्शन घेतेवेळी काही सेकंद फक्त आपण दर्शन घेतोय, डोकं टेकवतोय, तोपर्यंतच आपल्याला जे 2 मोरपंख आहेत ते आपल्याला कार्तिक स्वामींच्या चरणाशी ते 2 मोरपंख ठेवायचे आहेत. 1 मोरपंख तिथेच ठेवायचा व 1 मोरपंख आपल्याला घरी घेऊन यायचा आहे. तर मोरपंखच का, तर आपल्याला माहीतच आहे की कार्तिक स्वामींचं वाहन हे मोर आहे. त्यामुळे कार्तिक स्वामींना मोर जो आहे तो अतिशय प्रिय आहे. मग आता हा मोरपंख कसा असावा, तर हा मोरपंख कसा अखंड, काय असतं, मोर ज्यावेळेस नाचतो त्यावेळेस त्याचे मोरपंख गळून पडतात. ते काय आपण तोडत वगैरे नाही. त्यामुळे अखंड मोरपंख आपल्याला घ्यायचा आहे व तो आपल्याला कार्तिक स्वामींच्या चरणावर काही सेकंद, म्हणजे असं नाही की बाबा खूप वेळ ठेवा, असं नाही, थोडा वेळ ठेवायचा आहे. व आपण काय करायचं, तो 1 मोरपंख जो आहे तो घरी घेऊन यायचा आहे. मग तो घरी घेऊन आल्यानंतर काय करायचं, तर त्याला तुम्ही एकतर दक्षिण दिशा जी आहे, तुमच्या घराची दक्षिण दिशेची जी भिंत आहे त्याच्यावर तुम्ही लावू शकता. कारण यांना काय म्हणतात, दक्षिण दिशेचे देव मानलं जातं. तर तुम्ही दक्षिण दिशेला लावू शकता किंवा जिथं तुमचे मुलं अभ्यास करतात तिथे तुम्ही लावू शकता. याने काय होतं, मुलांची एकाग्रता वाढते, अभ्यास करताना एकाग्रता वाढते, त्यामुळे अभ्यास चांगला होतो. त्यामुळे आपण एक तर मुलांच्या अभ्यास करतात तिथे समोर लावा किंवा दक्षिण दिशेला तुम्ही हा मोरपंख लावू शकता. दुसरा उपाय म्हणजे ह्या दिवशी आपल्याला 1 माळ कार्तिकेय गायत्री मंत्राची म्हणायचीच आहे. जो तुम्हाला स्क्रीनवर मंत्र दिसतोय त्याची 1 माळ आपल्याला म्हणायचीच आहे. जर तुम्हाला मंदिरात शक्य असेल तो खूपच चांगला आहे, पण मंदिरात जर शक्य नसेल तर तुम्ही घरी येऊन संध्याकाळी 1 माळ आपल्याला कार्तिक गायत्री मंत्राची करायची आहे. तर तो गायत्री मंत्र कुठला तुम्ही स्क्रीनवर दिसतोय तसाच मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देऊन देईल. ओम षण्मुखाय विद्महे महासेनाय धीमहि तन्नो षष्ठ प्रचोदयात. ही माळ आपल्याला एक आवर्जून करायची आहे. तसंच आपल्याला दुसरा एक उपाय करायचा आहे. तर तो कुठला, तर आपल्या सर्वांच्या घरात अष्टगंध हा असतोच. अष्टगंध घ्यायचा आहे थोडासा, तो तुम्ही वाटीमध्ये घेऊन तो कालवा व आपल्याला काय करायचं आहे, जो आपला मुख्य दरवाजा आहे, बाहेरची साईड नाही, आतली साईड, जिथून आपण बाहेर बघतो किंवा बाहेर जायला जो आतली साईड आहे मागच्या बाजूने, म्हणजे आतून आपण बाहेर जातो ना ती मागची साईड, मला होप तुम्हाला कळलं असेल. बाहेरच्या साईडने नाही, तर मुख्य दरवाजाच्या आतल्या साईडने आपल्याला काही त्या अष्टगंधाने नाव लिहायचं आहे. मग आता ते नाव कसं लिहायचं ते सांगते. आता 6 कृतिका होत्या. त्या 6 कृतिका म्हणजे काय,
तर त्या ज्या कार्तिक स्वामींना ज्यांनी संगोपन केलं, ज्यांनी सांभाळलं, अशा ह्या 6 कृतिका होत्या. त्यांचं नाव काय होतं? शिव, संभूती, प्रीती, सन्नाटी, अनुसूया आणि क्षमा. ह्या 6 जणींचं स्मरण करायचं व आपल्याला अष्टगंधाने आतल्या बाजूला लिहायचे मुख्य दरवाजाच्या कार्तिकेय, खडगी, वरुण, हुताशन व सशुक हे नाव आपल्याला अष्टगंधानेच आतल्या बाजूला आपल्याला लिहायचं आहे. आता हे का लिहायचं? तर आपण पाहतो, आपण काय करतो, मुख्य दरवाजावर स्वास्तिक काढतो, त्याला बाजूला 2 मर्यादेच्या रेषा काढतो का? तसेच शुभ लाभ लिहितो. मुख्य दरवाजावर आपण हळदीचं लेपन करतो. आपण मुख्य दरवाजावर गोरक्ष चिंच लावतो. मुख्य दरवाजावर आपण कोहळा बांधतो. तर का? तुमची चांगली एनर्जी, लक्ष्मी ही त्या मुख्य दरवाजातूनच येते. वाईट शक्ती ही मुख्य दरवाजातूनच येते. चांगले वाईट सगळे दोष गुण सर्व आपल्या मुख्य दरवाजातून येत असतात. तर हे जे मी तुम्हाला जे नावं लिहायचे सांगितले तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत, तर ते आतल्या बाजून ह्याच्यासाठी लिहायचे की कार्तिक स्वामी हे महासेनापती होते. सर्व देवांचे ते सेनापती होते. तर आपण त्यांचं नाव लिहिलं तर काय होतं? ते संरक्षण आपलं करत असतात. आपल्या घराचं संरक्षण ते करत असतात. कुठलीही व्याधी, वाईट शक्ती, निगेटिव्ह विचार, काही दोष बाधा घरात येण्याआधी त्यांना कार्तिक स्वामींना समोरं जावं लागतं. म्हणून आपण ते नाव वर्षातून एकदा आपण लिहित असतो. तर असे हा साधा सोपा उपाय आहे, तुम्हाला तो कळलाच असेल. तर आपल्याला हे 2 उपाय करायचे आहेत. तसेच ज्या महिला सत्यनारायण करतात त्यांनी संध्याकाळी सत्यनारायण करू शकते, किंवा ज्या महिलांना सत्यनारायण सुरू करायचे त्यांनी उद्यापासून अतिशय चांगला योग आहे, तुम्ही सत्यनारायण करू शकता. उद्यापासून तुम्ही सत्यनारायण वर्षभर तुम्ही करू शकता. तर असे हे अगदी साधे सोपे पण अगदी प्रभावशील हे उपाय आहेत. हे आपल्याला उद्या आवर्जून सर्वांना करायचे आहेत व आशा आहे की तुम्ही लोक करणारच. तर असा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर व तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. अशी ही छोटीशी माहिती महाराजांचरणी अर्पण करते व हा व्हिडिओ येथे पूर्ण करते. श्री स्वामी समर्थ.